वार झाल्यावर दुखतंय म्हणून मरणाची भीक मागणारे आणि वार झाल्यावर पलटून वार करणारे, अशी दोन प्रकारची माणसं असतात या जगात. मला वाटलं होतं तुम्ही दुसऱ्या कॅटेगरीत पडता. शत्रूने वार केला तर तो अभिमानाने झेलता येतो, पण जेव्हा आपलीच माणसं वार करतात तेव्हा काळजाचे तुकडे तुकडे होतात. अगं युगंधरी, या लेकरांचा जो काही निर्णय घेतलाय, तू इथे येऊन नरसिंहरावांना दिलासा दिला होतास. ही अमृताची सगळी सिच्युएशन तुझ्या कंट्रोलमध्ये आहे आणि तिकडे अमृता पळून गेली. जानकी, एवढा मोठा योगायोग असला तरी त्यावर कोणाचा विश्वास बसेल? तुम्ही रागवू नका राधिकाताई, पण या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही नका लक्ष घालू. जानकी, माझं बोलणं जर तुला आवडलं नसेल तर आय एम रिअली व्हेरी सॉरी. आपल्या जोडीदाराचा जर आपल्यावरचा विश्वास उडाला तर त्या आयुष्याला काहीच अर्थ राहत नाही. जानकी, हे मला माहिती आहे, म्हणून मी तुला सांगितलं. यामागे माझा स्वार्थ काहीच नव्हता. तू गप्पा बस, तुझ्याशी मी नंतर बोलेन. आधी मला माझ्या सुनेचं स्वागत करू दे. आमच्या घरात सवाष्ण नाहीये, पण या सगळ्या गोष्टी मी नाही मानत. हे माप ओलांडून राहते. वामनराव, आता हे घर तुमच्या लेकीचंच आहे. या, जे काही घडलं ते कोणालाच घडायला नको होतं. जानकी, तू ज्या मुलीबद्दल बोलतेस मी तिला ओळखत नाही. आणि माझी जी मुलगी होती ती आता नाही आहे या जगात. युगंधराबाई, एक विनंती आहे. तुमच्या आणि दादाच्या भांडणाची झळ माझ्या अमृताला लागू देऊ नका. तिचा काहीच संबंध नाही या सगळ्याशी. हे सांगण्यासाठी तुम्हाला हात जोडायची गरज नाहीये वामनराव. माझ्या आणि नरसिंहामध्ये जे काही वैर आहे ते आमच्या दोघांमध्ये कोणतरी एक गेल्यानंतरच संपेल. पण मी या प्रकरणात अमृताला ओढणार नाही, खात्री बाळगा. कारण अमृता माझ्यासाठी नर्मदेची मुलगी आहे आणि नर्मदा मला बहिणीसारखी होती. तिच्या पुण्यामुळे आज अमृता माझ्या घरात माझी सून म्हणून आली आहे. हे देवाचं देण आहे. आर्यन, हे सगळं मामा, हे बघ अमृता, मामा अशी नाहीये. मी तुला याआधीच सांगितलं होतं, ती आपल्या दोघांचं लग्न लावून द्यायला तयार होती. आर्यन बाबा, तुम्हाला मॅडमनी बोलवलंय. चल अमृता. नाही, फक्त तुम्हालाच बोलवलंय.